अगोदर विचार केला खाऊन घेऊ, 1:45 झालेला आहे, कारण की 9 वाजता ब्रेकफास्ट झाला होता आमचा ना. तर मग आता भूक लागली आहे, तर त्यांना म्हटलं तुम्ही स्टार्ट करा वॉटरमेलन, म्हणजे थोडंसं. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संडे, तर आम्ही विचार केला छान अशी पिकनिक करूया. इथे खूप सुंदर पार्क आहे, तर त्या ठिकाणी विचार केला आम्ही जाऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी खूप छान ॲक्टिव्हिटीज आहे, खूप सारं असं खेळण्यासारखं आहे तिथे. तर मग आम्ही विचार केला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, ते पण खूप सुंदर होतं, पण मग तिथे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी म्हणजे काहीच नव्हतं. तर आपण यांना पिकनिक अशा ठिकाणी करतो जेणेकरून मुलांनी पण एन्जॉय केलं पाहिजे. आणि हा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो, कुठे पण आम्हाला जायचं असेल ना, किंवा आम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, जिथे जिथे आम्ही जातो ना वेगवेगळ्या देशांमध्ये, तर आम्ही तिथे ट्राय करतो का मुलांसाठी काय ॲक्टिव्हिटी असेल का, किंवा त्यांनीसुद्धा एन्जॉय केलं पाहिजे. हा आम्ही सगळ्यात अगोदर जो पॉईंट आहे कन्सिडर करत असतो. तर आज अशा सुंदरशा पार्कमध्ये जाणार आहेत. खूप सुंदर पार्क आहे आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळणार का लक्झमबर्गमध्ये खरंच खूप सुंदर सुंदर पार्क आहे. प्रत्येक देशामध्ये सुंदर सुंदर पार्क असतात. आता मी इथे राहते म्हणून मग मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते, आणि ते तर मी तुम्हाला दाखवणार. पण आता पिकनिक करायची आहे, तर पिकनिक जेव्हा आपण पिकनिक करायला जातो तेव्हा ते ना छान छान पदार्थ तर घेऊन जातो, आणि जे पदार्थ घेऊन जातो तर त्याचा जो कचरा आहे तेवढ्याच काळजीपूर्वक जमा करून ना आपण डस्टबिनमध्ये टाकत असतो. असं नाही का आपण घेऊन जातो आणि ते पार्क खराब करायचं. हा सगळ्यात पहिल्यानं सिविक सेन्स आहे. आपण जेवढं पण काय घेऊन जातो आपण तेवढं काळजीपूर्वक तो कचरा जमा करायचा आणि डस्टबिनमध्ये टाकायचं, तरच ते पार्क आहे ना मेंटेन राहतात. बरोबर. चला आता मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते. आता पिकनिकला जायचं तर हेल्दी व्हर्जन तर घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आहे ना काय स्ट्रीट फूड टाईप पण घेतलेलं आहे. ब्लेस यू. तर तर काय काय आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर आम्ही घेतलेलं आहे वॉटरमेलन. आणि इतकं गोड आहे, आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना मस्त गार वाटत होतं खायला. आणि आजचं जे टेम्परेचर आहे 30 डिग्रीज आहे, म्हणजे खूप जास्त आहे, आणि मध्ये मध्ये येतं आहे आभाळ, पण ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या गार्डनमधले चेरी टोमॅटोज आहे, आणि हे तर आता अजून आलेले भरपूर, ते तर आपण तोडले पण नाही. आणि ते चेरीज आहे, आणि इथे चेरी टोमॅटोज आहे. खूप आवडतं. हां, मी सांगितलं. इथे आहे आपली चित्र्याची बाकरवडी, हे बघा. आणि त्यानंतर इथे मनोजने पनीर कॅप्सिकम, तर असं जस्ट कसं बनवलं तुम्ही मला नाही माहिती. आता हे ते तव्यावरती सॉटे करून घेतलं, पेरी पेरी मसाला आणि थोडं गरम मसाला, कसा मसाला टाकला, त्याच्यामध्ये लिंबू आणि हिरव्या मिरच्या पण आहे. ते बघा, हे आम्ही खातो. म्हणजे आम्ही ना जेवणामध्ये ना सगळ्यांसाठी असं बनवतो हेल्दी बनवतो. त्याच्यामध्ये मग चणे वगैरे बॉईल असेल किंवा छोले राजमा बॉईल असेल ते पण ॲड करतो. त्याच्यानंतर इथे आहे पाणीपुरी, आणि 30 आहे पाणीपुरी यामध्ये. आणि त्याचं जे पाणी आहे ना मी बॉटलमध्ये भरून घेतलं, हे बघा. त्याचं कारण हे का हात पण खराब होणार नाही, गोड आणि तिखट पाणी मिक्स आहे, आणि खायला पण इझी पडणार, आणि खूप असं ते भांडं आणि ते चमचे वगैरे घेऊन जाण्यापेक्षा याचं बॉटलमध्ये आम्ही घेतलेलं आहे. हे पण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि इथे आहे पाणी, गार पाणी आहे. इथे ज्यूस घेतलेला आहे मिक्स फ्रूटचा. त्याच्यानंतर चिप्स घेतलेले आहे, सॉल्ट अँड पेपरचे, ते हे नाचोस आहे. हां, तर एवढं आता आम्ही सगळं घेतलेलं आहे. अजून काहीतरी राहिले मला असं वाटतं ना, एवढं तर आता आम्ही घेतलेलं आहे, कारण की आता आपण पिकनिक करणार आहोत, आणि आमचा ऑलरेडी ब्रेकफास्ट झालेला आहे. आणि तिथे जाऊ, छान आपण ही पिकनिक जी आहे एन्जॉय करू. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार. आणि तयार झालेले आहे आजचा असा लोक आहे. चला, हे सगळं आता बॅगमध्ये मी भरते. पाणीपुरीचं आपण वेगळं भरूया, म्हणजे वेगळ्या साईडला ठेवू. सगळ्यात अगोदर नाही होणार बाबू लिक्विड ना. चला सर इकडनं आम्ही आलो, गाडी पार्क करायला लगेच जागा मिळाली आम्हाला. आणि गर्दी तर खूप दिसते पार्क. कारण या ज्या ॲक्टिव्हिटी आहे ना समरमध्येच होतात मुलांना घेऊन, म्हणजे गार्डनमध्ये जाणं, पिकनिक करणं. विंटर स्टार्ट होईल ना तर मग काही यूजच होत नाही, म्हणजे गार्डनमध्ये पार्कमध्ये जाता येत नाही, किंवा अशी पिकनिक करता येत नाही. इंडोर पार्कच आहे ना आम्हाला शोधावे लागतात. चला आता तुम्हाला दाखवते पार्क. इथं ट्रॅम्पोलिन पण आहे, सुंदर पार्क आहे. याच्यामध्ये फिश पण आहे. इथं फिश आहे भरपूर. फिश बघ, हे बघा.
हे फिश हो ना, हे फिश बेला हा ते fish आहे. डक पण आहे आणि याच्यामध्ये काही Dog. आहे त्या साईडला आहे. हा, ते fish. आ, ते पण dog, ते पण dog. ते salmon आहे. तर इथे छानशा अशा झाडाखाली आता आम्ही बसणार आहोत. खूप गर्दी आहे तिथे, तुम्ही बघू शकता. खूप जास्त गर्दी आहे कारण की त्या साईडला ना प्ले एरिया आहे म्हणून. पण आम्हाला हा व्ह्यू चांगला वाटतो. म्हणजे समोर पण आहे बघा, इथे डक वगैरे आहे, तेव्हा आम्हाला हा पण व्ह्यू बघता येईल. आणि परिबेला खेळते तर आमचं लक्षसुद्धा त्यांच्याकडे असेल. तर ही जागा आता आम्ही फिक्स केलेली आहे. बघा सगळे जे फॅमिली म्हणजे त्याच्या फॅमिलीला घेऊन आलेले आहे, रिलॅक्स करत आहे मस्त. खूप जण पिकनिक करतात ना. हो. आणि पूर्ण आज संडे असल्यामुळे काय झालं, पूर्ण पॅक आहे. नॉर्मली वीकडेजला एवढी गर्दी नाही राहत, पण सॅटर्डे संडे असं असतं का मग सुट्ट्या असतात म्हणजे आईवडिलांना. आणि मग नंतर आणि आता मुलांना कसं सुट्ट्या पण लागलेल्या आहेत, तर मग मुलांना सुट्ट्या असतात तर मग आई वडील असा विचार करतात का काय ॲक्टिव्हिटी करायची मुलांसोबत. मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तर असतातच, पण हे पण त्यांना बेस्ट वाटतं का टाईम पण स्पेंड होईल, मुलांना खेळणं पण होईल आणि आपल्याला पण एकदम रिलॅक्स होईल असं. चला अगोदर विचार केला खाऊन घेऊ, 1:45 झालेला आहे कारण की 9 वाजता ब्रेकफास्ट झाला होता आमचा ना. तर मग आता भूक लागली आहे, तर त्यांना म्हटलं तुम्ही स्टार्ट करा वॉटरमेलन. म्हणजे थोडंसं खाऊन गेले ना ते खेळायला, तर मग कसं त्यांना पण एनर्जी राहील. खूप गोड आहे. पप्पा try कर. ते लेमन वगैरे स्क्वीज कर. पप्पा try कर. थोडं नाही करतो बेटा, मी एवढं शूट करतो मग करतो. हे मनोज खूप छान बनवलं आणि एकदम हेल्दी आहे. इतकं भारी ना. पेरी पेरी मसाला, त्याची कॅप्सिकम, लिंबू, हिरव्या मिरच्या खूप भारी बनवायला लागले म्हणून त्याचं. ट्राय करा. ठीक आहे, चला आता आपण थोडं खाऊ. लिंबू टाकून काय लागते मस्त. खाते तुम्ही. आम्ही बसलो आहोत इथे, मस्त गप्पा मारतोय. परिबेला गेलेले आहे खेळायला आणि इतकी जास्त गर्दी आहे ना तिथे. परिबेलाला म्हटलं दोघी सोबतच राहा आणि म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही बघायला येऊ तर म्हणजे तुम्ही सोबत दिसले पाहिजे. नाही ते परी दुसरीकडे खेळते, बेला दुसरीकडे खेळते, मग शोधायला डिफिकल्ट होईल ना. आता थोड्या वेळात आम्ही सुद्धा जाणार आहोत तिथे आणि तिथे थोडा वेळ बसू. कारण की काही पॅरेंट्स आहे ना आतमध्ये सुद्धा बसलेले आहे तिथे. पण ॲक्च्युली तिथे ना जास्त जागा नाही आहे बसायला. प्ले एरिया आहे ना, तर प्ले एरियामध्ये मुलं खेळतात ना, तर त्यांच्यासोबत ते पॅरेंट्स आहे. पण बाकीचे जे आहेत ते असं मस्त झाडाखाली बसलेले आहे आणि वातावरण सांगू का इतकं बेस्ट आहे. ढगाळलेलं वातावरण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हवा येते इतकी छान येते ना. म्हणून म्हटलं आता तुम्हाला झोपच लागणार आहे इथे. आणि आम्ही ना बाकरवडी खातो, तर इतकी मस्त फ्रेश आहे त्यांची बाकरवडी हे बघा. आणि परिबेला येईल ना तर त्यांना मग मी पाणीपुरी देणार खायला, कारण की त्या दोघींसाठीच ॲक्च्युली मी पाणीपुरी आणलेली आहे. म्हणून ते जे पाणीपुरीचं जे पाणी आहे ना ते जास्त तिखट नाही बनवलं आहे. परी खाते पण बेला थोडं कमी खाते ना, म्हणून मग मी जास्त तिखट नाही बनवलं. इट्स ओके. आपण आहे ना एक्स्ट्रा कपडे आणले ना, त्यांचं खेळणं चाललंय बघा सँडसोबत. हां काय बनवत आहे? ओके बनवा.
तुम्हाला दाखवलं परिबेला त्या साईडला खेळत आहे, तर मनोजने सांगितलं चला आपण राऊंड मारू, तर आम्ही तर राऊंड मारत आहोत. आणि खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे मग मी असं जास्त कॅमेरामध्ये दाखवू नाही शकत, कारण की लहान मुलांना नाही घेऊ शकत नाही का. असं पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ शूट करू शकतो, पण जिथे लहान जास्त मुलं आहेत तिथे नाही मी जास्त शूट करू शकत. म्हणून परिबेला जिथे खेळत होते ते मी तुम्हाला दाखवलं. आणि त्या ठिकाणी सँड आहे तिथे खेळत आहे, परत मग ते पाण्यामध्ये खेळत आहे, परत इथे खेळत आहे आणि खूप सारं ऑप्शन आहे. आणि हे आता सध्या नवीन झालेलं आहे, गेल्या 2-3 वर्षापासून ना हे आता नवीन बनवलेलं आहे. अगोदर एवढं मोठं नव्हतं हे पार्क, पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे मुलांना करण्यासाठी ना, त्यामुळे मग कसं हे पार्क फेमस आहे आणि गर्दी पण खूप जास्त होते इथे. इथे रेस्टॉरंट पण आहे. आम्ही नंतर घेऊ कॉफी नाही का. परिबेलाला नंतर आईस्क्रीम घ्यायची असेल तर येऊ इथे. आता तर त्या दोघी खेळण्यामध्ये बिझी. किती मोठे मोठे फिश फिश पण आहे किती मोठी मोठी. आणि त्याला खाण्यासाठी देते ना, त्यामुळे एका ठिकाणी बघा किती जण जमले ते. दाखवते तुम्हाला मी फिश. परिबेला कधीचे थांबले होते इथे त्यांना बघत. आल्या खेळून कपडे चेंज केले, एक्स्ट्राचे कपडे आणले होते त्यांना. आणि आता पाणीपुरी खाणं चाललंय त्यांचं. बेलाला खाऊ घालते, तिला खाताने जमणार. इथंच ठेव परी, ते इथंच राहू. थोडं जास्त पाणी टाकू कमी टाकू बेला? कमी. पाऊस यायला लागला, आता आम्ही सगळं हे रॅपअप करून टाकलं, कारण की जेवढा पण कचरा होता आम्ही सगळा उचलला आणि डस्टबिनमध्ये टाकून आलो. परिबेला ट्रॅम्पोलिनच्या इथं खेळत आहे. पाऊस यायला लागला ना आता, आणि एक ठिकाणी बर्थडे पण चालू आहे आणि मध्ये जस्ट आले ते आणि पाऊस सुरू झाला नाही का. पटकन केक म्हणून केक कट करायला हवा एवढी आहे का ते कॅन्डल पण चालू होत नाही. चला, हे बघा पाऊस यायला लागलेला आहे, तुम्हाला पाण्यामध्ये दिसत असेल. जस्ट स्टार्ट झाला आहे बघा. हे बघा पाऊस. आणि आता सगळे बघा उठायला लागलेत, सगळे ना रिलॅक्स करत होते ॲक्च्युली. हे बघा सुरुवात झाली आहे पावसाला. चला आता, पण आता सगळे उठत आहे. आम्हाला ऑलमोस्ट 2.5 तास झाले इथे येऊन. 2.5 तास निघून पण गेले, कळालं पण नाही आपल्याला. छान वाटलं पण परिबेला इतके मस्त एन्जॉय करताय. खाणं वगैरे झालं, हो ट्रॅम्पोलिन खेळायला गेले. इतकी झाडं आहे इथे, आणि मोस्टली सगळ्यांना ना झाडाच्या खालीच असं बसायला खूप आवडतं. आणि हा जो संडेचा दिवस आहे ना आमचा, मस्त रिलॅक्समध्ये गेला. खूप दिवसापासून प्लॅनिंग पण करत होतो, पिकनिक करू, पण मग ते पॉसिबलच नव्हतं ना. आज याच्यासाठी प्लॅन केलं का वेदर चांगलं होतं, थोडं क्लाउडी वेदर होतं आणि पाऊस नंतरून दाखवत होता. पण म्हटलं चला बरं आहे, एकदम कडक ऊन असलं असतं ना तर मग काय होतं, बसणं पण पॉसिबल होत नाही आणि एवढं उन्हात मुलांना खेळणं पण होत नाही. खूप मोठं आहे पार्क, खूप मोठं, आणि मेंटेन पण आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता आम्ही निघालो होतो 3 वाजता, पण आमचे फ्रेंड्स भेटले, त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. मग गप्पा मारता मारता आम्हाला 3-3.5 तास लागले. आता वाजलेले आहे 6:30 बरोबर आहे बघा. आम्ही विचार केला 3ला जाऊ घरी, मस्त आराम करू आणि थोडं संध्याकाळचं रुटीन आहे ते दाखवू. पण मग फ्रेंड्स भेटल्यामुळे मग आमचा टाईम कसा निघून गेला कळालं नाही. आणि खूप दिवसानंतर पण भेटलो होतो, कारण की याच ठिकाणी ते राहतात म्हणून. मग थोडासा परत नाश्ता झाला, चहा वगैरे झाला, आणि मग आत्ता निघतोय. परिबेला तर निघतच नव्हते, कारण की ते फ्रेंड्सच आहे, एका स्कूलमध्ये होत्या ना. तर मग त्यानंतर मग माझ्या फ्रेंडची जी मुलगी तिची स्कूल चेंज झाली, नाही तर परीच्या स्कूलमध्येच ती होती अगोदर. तर त्याच्यामुळे खूप दिवसानंतर भेटल्यामुळे मग त्यांना पण असं खेळायचं होतं जास्त वेळ, तर त्यामुळे मग
त्याच्यामध्ये टाईम निघून गेला मग आपलं गप्पा तर असतातच, ते काही कोणते विषय निघतातच. मग ते करता करता आता फायनल निघालो, 6:30 झाले. आता 10-15 मिनटामध्ये पोहोचून जाऊ घरी. चला, तसं पण आज संडे काय खूप जास्त ट्रॅफिक नसेल एखाद्या वेळेस. आणि आता तर सकाळी जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी आहे आता पार्कमध्ये. पार्कमधनं आम्ही आलो आणि कपडे वगैरे चेंज केले, थोडासा आराम केला. कारण की ना खूप वेळ लागला होता. म्हणजे आम्ही सकाळी लवकर निघालो, म्हणजे 12च्या आसपास आम्ही गेलो असेल. त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसलो तिथून मग परत माझ्या फ्रेंडकडे गेलो ते सांगितलं. मग तिथून येता येता आम्हाला उशीर झाला, म्हणजे 15-20 मिनटात आता मी पोचून गेलो. मग तिथून असं वाटतं नाही थोडंसं पडू, थोडासा आराम केला. उठले, मी नाश्ता केला होता फ्रेंडकडे, तर मला असं वाटलं मला भूक लागणार नाही. आम्हाला सर्वांनाच तसं वाटलं का अजिबात भूक लागणार नाही, पण थोडासा आराम करून उठले ना तर मला हलकीशी भूक लागायला लागली. म्हटलं मग सर्वांसाठीच मग मी काय म्हटलं आता काय बनवायचं. तर मग मी गरम गरम कुकरमध्ये भात लावला आणि गवार आणली होती मनोजने ना, तर गवार बटाट्याची मस्त तेलात भाजी केलेली आहे. आणि गरमागरम भातासोबत तशी भाजी तेलातली खूप खूप टेस्टी लागते. तर मी तेच बनवलेलं आहे. आता परिबेला आल्यापासून जसे आले ना तसं सायकलिंग करायला गेले. आता वाजलेले आहे 9 आणि तुम्हाला माहिती आहे इथे उजेड असतो 10पर्यंत. आता 15-20 मिनटामध्ये येतीलच, त्या भरपूर उजेड आहे. तर इथे तसंच होतं, सकाळी ना खूप जास्त कडक ऊन असतं ना, तर 7-8 वाजता मुलं बाहेर खेळायला बाहेर पडतात, जेणेकरून ऊन पण कमी असतं, जेवण पण झालेलं असतं. पण परिबेलाने ऑलरेडी खाल्लं होतं म्हणून मग त्यांना भूक नव्हती, लगेच ते सायकलिंग करायला गेले. आणि आता हे जे समरचे डेज आहे तेव्हाच त्यांना एन्जॉय करायला मिळणार, सायकलिंग करायला मिळणार, पार्कमध्ये खेळायला मिळणार. अदरवाईज जेव्हा स्कूल चालू झाली ना विंटरमध्ये तर मग अजिबात कुठं जाता येत नाही. इंडोर फक्त ॲक्टिव्हिटीज आम्हाला शोधावी लागतात त्या दोघींसाठी. तर चला तुम्हाला दाखवते, थांबा. तर तुम्ही बघू शकता गवारची मस्त अशी तेलात भाजी केलेली आहे. आणि जस्ट आता कुकरमध्ये ना भात झालेला आहे. आता थोडा वेळ जेवण करायला बसणार मी. हे बघा रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि मस्त वाटतं एकदम. बाहेर आले आहे मी आता, स्वयंपाक तर झालेला आहे, भाजी भात बनवून झाला, तुम्हाला दाखवलं. आणि झाडांना तर मग अशी आल्यानंतर आम्ही झाडांना पाणी दिलं. सकाळी तर एकदम सकाळी देतो, पण मग त्यानंतर मग संध्याकाळी एक वेळेस देतो. आणि कोणी रात्री 9 वाजता सुद्धा झाडांना पाणी देतं. हे बघा काही ना गवत वाढलेले आहे आणि एवढं ऊन आहे ना, त्यामुळे हे जे गवत आहे अर्ध सुकलं आहे, अर्ध ग्रीन कलरचं आहे. आणि यालासुद्धा आम्ही पाणी देतो. आणि मग आम्ही UKला गेलो तर ती सगळी झाडं तर सगळी खराबच झाली. आता काही प्लॅन नाही आमचा परत ते प्लांट आणायचे आणि लावायचे. आणि हा पिकनिकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.